महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातोय आणि त्याच मुद्द्यावर काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतायत। त्यामुळे मतदानात घोळ आहे की हा फक्त संशय कल्लोळ आहे, यावर सवाल उपस्थित होतोय। हम आपसे सिर्फ महाराष्ट्र की वोटर लिस्ट मांग रहे हैं, आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। महायुतीच्या छप्पर फाड विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा शंका उपस्थित केली आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून केला आणि याच वेळी एका मागोमाग एक आकडेवारी सादर करत प्रश्नांची सरबत्तीस करत निवडणूक आयोगाला धारेवर धरलं। 5 महिन्यात 39 लाख नवीन मतदार कसे वाढले असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। राहुल गांधींचे सवाल काय? 2019 ते 2024 दरम्यान 5 वर्षात 32 लाख मतदार ऍड झाले। लोकसभेनंतर 5 महिन्यात 39 लाख नवीन मतदार आले कसे? सरकारी आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये 9,54 लाख प्रौढ आहेत। निवडणूक आयोगानुसार 9,07 लाख मतदान कुठून आलं? हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये एवढे मतदार महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यात कुठून आले? 5 महिन्यात वाढलेले मतदार कोण? नाव, पत्ता, फोटोसह यादी द्या। काँग्रेसला लोकसभे इतकंच विधानसभेला मतदान, मग भाजपाचं मतदान कसं वाढलं? 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे, उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में। 39 लाख वोटर्स मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया लोकसभा 2024 एंड विधानसभा 2024 के बीच में। ये पहला सवाल है। ये जो एडिशनल वोटर्स ऐड किए हैं, ये हैं कौन? आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही। वाढलेल्या मतदानाबाबत प्रश्न उपस्थित करताना राहुल गांधी यांनी कामठी मतदारसंघाचं उदाहरण सुद्धा दिलं। कामठीतून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसच्या सुभाष भोयर यांना पराभवाची धूळ चारली। लोकसभा आणि विधानसभेवेळी कामठी मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपाला पडलेल्या मतांचा ठोक ताळा मांडला। कामठी मतदारसंघाचं उदाहरण: लोकसभेला काँग्रेसला 1,36,000 मतं, भाजपला 1,19,000 मतदान। विधानसभेत काँग्रेसला 1,34,000 मतदान, भाजपाला 1,75,000 मतं। कामठी विधानसभा, यहां पे कांग्रेस पार्टी को लोकसभा में 1.36 लाख वोट मिला है। विधानसभा में तकरीबन उतना ही वोट हमें मिला, 1.34 लाख। यह चुनाव हम जीते, लोकसभा वाला। लोकसभा के चुनाव में बीजेपी को 1.19 लाख वोट मिलता है। इस कंस्टिट्यूएंसी में 35,000 नए वोटर्स ऐड होते हैं और वो 35,000 के 35,000 वोटर सीधे बीजेपी के खाते में जाते हैं और बीजेपी चुनाव जीतती है। यह एक उदाहरण है, ऐसे महाराष्ट्र में अनेक उदाहरण हैं। दिल्लीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पार्टी सुपडा सापडला आणि म्हणून घाबरलेले राहुल गांधी महाराष्ट्राच्या निकालावर बोलून आपल्या पक्षाची इज्जत वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मताचा अपमान करते आहे। खरं तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच त्यांना स्पष्टीकरण दिलं आहे। विधानसभेवेळी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 55% मतदानाची नोंद झाली होती। मात्र अंतिम आकडेवारी 67%वर पोहोचल्यानं महाविकास आघाडीकडून वारंवार शंका उपस्थित केली जाते। तर 6 वाजेनंतरही मतदान सुरू होतं, त्याचमुळे शेवटच्या तासात
टक्केवारी वाढली असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय। वही नाम रहेंगे, वही आधार कार्ड रहेगा, सब कुछ यही है। वो वोटर्स घूमते रहते हैं, थोड़े दिल्ली में आए हैं, महाराष्ट्र पैटर्न वहाँ भी हमने देखा, कल हम दिन भर थे 2 दिन यहाँ। अब ये 39 लाख वोट जाएंगे बिहार में, फिर बिहार से जाएंगे यूपी में। ये एक नया पैटर्न यहाँ बन गया है और यही पैटर्न से ये लोग चुनाव लड़ते भी है और जीतते भी है। त्यांना अजून त्यांचा जो काही पराभव आहे तो पचनी पडलेला नाही, पराभव मानायला तयार नाहीत, त्या धक्क्यातून ते अजून बाहेर यायला तयार नाहीत। आणि म्हणूनच जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएम खराब, जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगाला शिव्या देतात, आता मतदार यादीवर आरोप करतायत। म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, लोकांनी भरभरून मतदान केलं। अरे 2.5 वर्ष आम्ही जे काम केलं महायुतीने त्याचा परिपाक आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी 232 जागा जिंकून सत्ता काबीज केली। दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या 49 जागाच कशाबशा जिंकता आल्यात। परिणामी या निकालावर शंका उपस्थित केली जाते, संशय घेतला जातोय। त्यामुळे आता निवडणूक आयोग वाढलेल्या मतदारांबाबत काय स्पष्टीकरण देणार, नाव, पत्ता आणि फोटोसह मतदारांची यादी विरोधकांना देणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।